असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर के विट्ठलवाड़ी क्षेत्र में एक सरकारी भूखंड पर रातों रात जेसीबी की मदद से बोर्ड को हटाकर और जमीन की सफाई कर हड़प करने की घटना सामने आई है। शिवसेना के उल्लासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी ने इस घटना पर तुरंत संज्ञान लेते हुए प्रांत अधिकारी से मुलाकात कर लिखित शिकायत पत्र दिया गया है। राजेंद्र चौधरी ने प्रशासन से इस मामले में कार्यवाही की मांग की है। सिटी नंबर 32 और बैरक नंबर 1221, 1223 और 1224 है। यह पूरी तरह से सरकारी ज़मीन है। इस ज़मीन पर तहसीलदार द्वारा बोर्ड और पतरे के कंपाउंड वॉल लगाई गई थी, लेकिन अब भूमाफियाओं ने रात के समय कंपाउंड वॉल को तोड़कर बोर्ड को हटाया गया है और ज़मीन को हड़पने की कोशिश की जा रही है। वहीं राजेंद्र चौधरी का आरोप है कि कुछ सरकारी कर्मचारियों की मिलीभगत से भूमाफियाओं द्वारा इस ज़मीन को हड़पने की कोशिश की जा रही है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। त्यांनी जे प्रॉपर्टी कार्ड काढलेत ना बोगस, तो समोरच्या बाजूला आहे, रोडच्या बाजूला त्याचा इकडे काही संबंध नाही। नाही आपण त्याला काय सांगितलं होतं, सकाळी आपल्याला काम करायचं, आपण सीसीबी चालवलं आणि त्यांचं ते उद्देश आहे। मी जागेवर नव्हतो, विधान नव्हतो, संध्या रात्री 9 वाजता जागेवर जाऊन आपण जेसीबी नाही चालवू शकत, तर त्याने परस्पर निर्णय घेऊन जेसीबी चालवत आहे। साहेब धारा पण बोलले कोणती रात्री हा जे गौतम आपण काय सांगाल? नाही, हो बरोबर आहे। विठ्ठलवाडी या ठिकाणी शासकीय भूखंड आहे आणि त्या भूखंडावर शासनाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून शासकीय भूखंड असा बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डाला पत्र्याची बाउंड्री त्या प्लॉटला मारलेली आहे। अशी बाउंड्री मारली असताना, बोर्ड असताना एखादा भूमाफिया ती रात्रीच्या वेळेला जेसीबी मशीनद्वारे ती जागा साफ करून ती जागा हडप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काही शासनाचे खालच्या लेवलचे अधिकारी मदत करतायत अशी रीतसर लेखी तक्रार मी प्रांत अधिकाऱ्यांना आज दिलेली, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। ह्या अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासकीय भूखंड हडप करण्याचा प्रयत्न या अगोदरही झाला, आत्ताही होतोय, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी मी केलेली आहे। ती जर हे अधिकारी करणार नसतील तर त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्धही आपल्याला त्या स्थानिक लोकांना घेऊन तिथल्या आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून शासनाच्या विरुद्ध आंदोलन करेन। उल्हासनगर शहरामध्ये सातत्याने असे जे भूमाफिया डोक्यावर काढतात, नक्की याच्यामध्ये कोणाची ताकद आहे? नाही, ह्याच्यामध्ये सगळ्याच लोकांची ताकद आहे। ज्याला एक झटपट पैसे कमवायचे असतात आणि ह्या अगोदर असे प्रकार झालेले आहेत। उल्हासनगरमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये शासकीय जमिनी हडप केल्या गेल्यात आणि लोक त्या जमिनी हडपून कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत लोकांनी। अशा लोकांवर कारवाई नाही होत, त्याचं कारण शासकीय अधिकारी त्याला सहभागी असतात, शासकीय कर्मचारी त्यामध्ये सहभागी असतात, म्हणून त्यांची हिंमत होते आणि ते लोक या अशा शासनाच्या जमिनी हडप करतात। सदर प्रकरणावर कारवाई झाली, शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाणार आहे। अशा प्रकारे उत्तर दिलं जाईल आणि ह्या जागेमध्ये तर खास करून की मी त्या वार्डाचा लोकप्रतिनिधी आहे, माझ्या वार्डात ती जागा आहे, शासनाची जागा आहे। शासनाने त्या सिंध नॅशनल हायस्कूलला लीजवर दिली होती आणि ती लीजवर दिलेली जागा यांनी हडप केलेली आहे। लोक म्हणत आहेत तिथे शाळा आहे, कॉलेज आहे, पण शाळा आणि कॉलेज चालवणारे कोट्यवधी रुपये कमवत आहेत, लाखो रुपये लोकांकडनं फी घेत आहेत, तेव्हा ॲडमिशन देत आहेत। फुकट कुठले वस्तू कोणाला शिक्षण दिल्या जात नाही, म्हणून अशा संस्थांवर संस्था असली तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।